या प्रकारचा डॅशबोर्ड आपल्याला लॉग इन केल्यानंतर दिसून येईल. त्यामध्ये आपण तिसऱ्या क्रमांकावर बेनिफिशरी हे दिसेल, यावर क्लिक करायचंय. यानंतर ऍड बेनिफिशरी यावर करायचे क्लिक. इथं तुम्हाला ऍड काय करायचे तर आपल्याला एक ANC रजिस्ट्रेशन करायचे. त्यामध्ये फिमेलवर क्लिक करायचे. हे आधारद्वारे करायचे तर आपण आधार कार्डचा वापर करूयात, कारण आपल्याला आभा कार्ड असणं अपेक्षित आहे, परंतु सध्या आपण आधारद्वारे जाऊयात. त्यामध्ये रजिस्टर विथ डेमोग्राफिक यावर क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर येथे आपल्याला लाभार्थ्याची आधारची माहिती भरावयाची आहे. जरी आधार नंबर टाकल्यानंतर आय हेअर बाय वर कन्सर्न प्रोसेसवर क्लिक केल्यानंतर आय हेअर बाय वर क्लिक करावे. इथे क्लिक केल्यानंतर कंटिन्यू असे म्हणावे. यामध्ये आधार नेम ॲज पर लाभार्थी याप्रमाणे येईल. इथे आपण लाभार्थ्याचं आधार कार्डवर जे नाव आहे ते टाकायचं आहे. सदरील माहिती टाकताना कोणतीही माहिती चुकता कामा नये याची सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. ही माहिती टाकल्यानंतर सबमिटवर क्लिक करायचे. सबमिटवर क्लिक केल्यानंतर या प्रकारची आपल्याला माहिती भेटेल. सदर लाभार्थ्याचा आभा नंबर आपल्याला भेटलेला आहे. यामध्ये त्याची माहिती आलेली आहे. यामध्ये लाभार्थ्याची सपोज मध्ये गार्डियन मध्ये माहिती भरणं कंपल्सरी आहे. बाकीच्या एवढ्या गोष्टी कंपल्सरी नाही आहेत. त्यामुळे गार्डियन भरणं आवश्यक आहे. एनरोल फॉर SMS यावर क्लिक करायचे आणि ही माहिती भरून झाल्यानंतर आपण सदर लाभार्थ्याचं सबमिट म्हणून पुढे जायचे. बेनिफिशरी क्रिएटेड सक्सेसफुली या प्रकारे आलेलं आहे. आपलं बेनिफिशरीचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. रजिस्टर बेनिफिशरी यामध्ये दिसून येईल. त्यामध्ये ऍक्शन वर क्लिक करायचे, तर व्ह्यू वर जायचं आपल्याला. व्ह्यू वर गेल्यानंतर या पुढील माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात, त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा.